दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवार महालोककवी वामनदादा कर्डक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यस्तरीय भव्य कलावंत शाहिरी परिषदेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजक मुकुंद करवंदे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभावतीताई खंदारे, संयोजन समितीचे अध्यक्ष शिवलिंग कजवे, स्वागत अध्यक्ष सुरेश मस्के, कोषाध्यक्ष टोपाजी मामा येंगडे, शेषराव नायकवाडे, धुराजी गायकवाड, रामा गायकवाड, शंकर मोरे, निळकंठ करवंदे, सुंदर दवणे यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने साहेब हे होते, तर मनोजराजा गोसावी, राहुल शिंदे, वैशाली किरण, दिलीप साठे, गौतम सरवदे, आनंद कीर्तने, गोविंद भारशंकर, भारती राऊत, पाईकराव ताई ह्या कलावंतांनी आपल्या गीतामधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। यावेळी अण्णाभाऊ साठे व वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर आधारित आणि वामनदादांच्या लेखणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील विविध भागातून आलेल्या कलावंतांनी गीत गायन केले। जवळा येथून आलेल्या बालकलाकार चिमुकलीने गायलेले गीत आकर्षणाचा विषय ठरला। वामनदादा कर्डक हे मराठी लोकशाहीर आणि समाजसुधारक होते। त्यांच्या विचारांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता। त्यांनी आपल्या शाहिरीतून समाजातील विषमतेवर प्रहार केला। त्यांनी आपल्या गीतामधून शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यासारख्या मूल्यांचा प्रचार केला। लाख उडारी झाले जगात पण न्याय गरिबाला देऊ शकत नाही। लाख उडारी झाले जगात पण न्याय गरिबाला देऊ शकत नाही। लाखो गायक होतील जगात पण विनामूल्य कोणीच गाऊ शकत नाही। अरे डोक्यावरती तबला पेटी घेऊन कोणी जाऊ शकत नाही आणि सुनील सारखे हजारो कवी पण दुसरा महाकवी कोणीच होऊ शकत नाही। दुसरा महाकवी कोणीच होऊ शकत नाही। तर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि साहित्य हे शोषित, वंचित, उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देणारे होते। त्यांनी त्यांच्या साहित्यातून समाजातील विषमता, गरिबी आणि शोषण यावर प्रखर टीका केली। जगबदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे त्यांचे विचार दर्शवितात। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। सही पढ़ा लिखा कायर नहीं हो सकता, गलत पढ़ा लिखा हो सकता है मगर सही पढ़ा लिखा कायर नहीं हो सकता। घर का मालिक घर के बाहर नहीं हो सकता, नहीं हो सकता। मनोज राजा, यूं तो अम्बेडकरी मिशन में शायर बहुत है। मनोज राजा, यूं तो अम्बेडकरी मिशन में शायर बहुत है मगर वामन दादा जैसा शायर नहीं हो सकता।